उपस्थित मान्यवर आणि मान्यवर परीक्षकांना विनम्र अभिवादन। तसेच मळणगावची ग्रामदेवत आई चंडिकाई देवीला, यजमान गावच्या ग्रामदेवतेला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली त्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक मळण सादर करीत आहोत। वास्तवाशी आधारित काल्पनिक देखावा महाराज। गड किल्ले महाराजांचा वास असलेले एक पवित्र ठिकाण। हा पहा, असाच एक गड किल्ला आहे। या किल्ल्यावर हे दादा नक्कीच शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले असतील। हे जोडपं या ठिकाणी आले ते म्हणजे महाराजांचे विचार पटवून घेण्यासाठी। नक्कीच हे पाहून मन अगदी शांत झालं। पण या जोडप्याचे इथे काय चालू आहे काही कळत नाहीये। हे आलेले दादा यांच्या पिशवीतून काय निघतंय तर नशेची साधनं, बाटल्या आणि ते सुद्धा गड किल्ल्यांवरती। मनाला फार मोठी खंत वाटते की हेच पाहण्यासाठी स्वराज्य मिळालं होतं का? आणि हे काय या जोडप्यामध्ये आणि या तरुणांमध्ये भांडणं सुद्धा झालीत। यांची भांडणं कोण सोडवेल? आता हे कोण आले? यांना पाहूनच या दोघांची भांडणं आपोआप सुटली आणि हे नशा करत असलेले दादा यांना सलाम बघतायत आणि त्यांच्या पाया पडतायत। हा माणूस नक्की आहे तरी कोण? हा आठवलं, हे आजचे समाजसेवक किंवा पुढारी असणार। नक्कीच किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असतील। या पुढाऱ्याचा सोबती पुढाऱ्याला सांगतोय, साहेब इथे भांडणं झाली होती, आपण मध्ये पडायचे का? पुढारी म्हणतोय, नाही रे, आपल्याजवळ मॅटर आलंय काय? मॅटर आलं की आपण दोघांना वेगवेगळे बघू। आपण स्वतः गेलो ना की आपला स्टेटस कमी होईल। काय स्टेटस ठेवायचा ना? स्टेटस चल मग फोटो काढ माझा। आता मात्र मन फारच सुन्न झाले। फोटो काय काढतात, सेल्फी काय घेतात आणि आता तर महाराजांना हार घालायला चाललाय हा पुढारी। अरे पाठीमागे ती मुलगी रडते, किल्ल्यावरती संपूर्ण कचरा आहे आणि हा पुढारी सेल्फी काढून आणि फोटो काढून हार घालतोय महाराजांना। इतक्यात आवाज येतो, थांबा। आता हा कोण? आले आले किल्ल्याला पाया पडतोय, पण याच्यावर तरी कसा विश्वास ठेवणार? हा माणूस काय म्हणतोय तर म्हणतोय, थांबा, महाराजांना हार घालू नका। पुढारी रागात बोलतो, तुला माहितीये का मी कोण आहे ते? दादा विचारतो, तुम्हाला माहिती आहे का ज्यांना तुम्ही हार घालत आहात ते कोण आहेत ते? अरे रयतेचा राजा म्हणतात त्यांना। दादा म्हणतो, तुम्ही तर पुढारी, तुम्हाला कोण रोखू शकतं? हो पण थांबा। दादाच्या मुलांजवळ जातो, विचारतो, अरे या गड किल्ल्यावरती तुम्ही ही अशी वाईट कर्म कशी करू शकता? त्यावेळी त्यातलाच एक मुलगा दादाला उत्तर देतो, हे गड किल्ले ही प्रॉपर्टी काय तुझ्या बापाची आहे का? दादा नम्रपणे बोलतो, राम कृष्ण हरी आणि एकच जोराची कानशिरात लगावून त्या मुलाला उत्तर देतो, हो हे गड किल्ले माझ्याच बापाचे आहेत, म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत। आता दादा त्या जोडप्याकडे जातो आणि विचारतो, अरे तुमचं लग्न झालं आहे का? जोडपं मान खाली घालून तिथंच उभे राहतात। दादा पुन्हा एकदा जोराची कानशिरात त्या मुलाला लगावतो, दुसरा हात तिच्यावर उभारणार, इतक्यात त्याचा हात शब्द होतो आणि बोलतो, अरे माझ्या राजाची शिकवण आहे म्हणून तुला सन्मान देतोय। रामकृष्ण हरी। आता दादा पुढाऱ्याकडे जातो आणि बोलतो, एकदा राजे तळ कोकणात असताना कोकणातील काही मंडळी त्यांना भेटायला गेली आणि सांगितलं, आमच्याकडचे रस्ते फार खराब झालेत आणि पावसाळ्यात तर आम्हाला फार मोठा त्रास होतो। त्यावेळी महाराजांनी विचार केला की हीच गोष्ट रायगडावर पाठवून प्रशासनामार्फत जर हे काम करायचं म्हटलं तर त्याला फार उशीर होईल। त्याचवेळी तानाजी मालुसरे संगमेश्वरला जसवंत दळवी यांचा बंदोबस्त करण्यासाठी आले होते, तर माझ्या राजाने त्यांना तडक निरोप पाठवला, तानाजी दुश्मनांचा बंदोबस्त नंतर करूया, आधी रयतेचं काम करणं फार जरुरी आहे। त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी राजांना किंवा त्या कोकणातील जनतेला हे सांगितलं नाही की मी लष्करी अधिकारी आहे, माझे हे काम नाही, तर ताबडतोब त्यांनी रस्ते बनवून दिले। अरे शिवजयंतीला असून दे किंवा कोणताही दिवस असून दे, त्यावेळी महाराजांचे फोटो समोर नुसते फोटो काढून आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकलं म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणार नाही, यासाठी रक्तच भगवासावं लागतं। इतके बोलतात सर्वजण स्थिर होतात, जणू काही गोठवले गेले आणि पाहतोय तर काय, चक्क महाराज उठले आणि या दादाजवळ जात आहेत आणि स्वतः बोलतायत, स्वराज्य स्थापन करताना आई भवानी मातेने दिलेली तलवार जशी तेजस्वी होती तशीच बहिर्जी तुमची नजर सुद्धा शत्रूच्या काळजात घुसणारी आहे। आणि महाराज म्हणाले, आम्ही स्वराज्याच्या तलवारीने जरी जिंकलं असलं पण आज तलवारीची नाही तर सर्वांची मनसाफ करण्याची जरूरत आहे। जगदंब इतके बोलून महाराज पुन्हा सिंहासनावर आरूढ झाले आणि तो दादा महाराजांना प्रणाम करून तिथून निघून जातो। स्तब्ध असलेले गोठलेले सर्व पुन्हा जागे झाले आणि त्या दादाला शोधतायत। पुढारी बोलतो, तो दादा कुठे गेला? इतक्यात पुढाऱ्याची नजर त्या महाराजांजवळ जाते आणि त्याला कळतं, तो महाराजांना बोलतो, महाराज बहिर्जी नाईकांचा संदेश आम्हाला मिळाला। आता हा हार तेव्हाच घालेन जेव्हा जनतेसाठी मी खरा मावळा म्हणून उतरेन। आणि सर्वजण गळावर घोषणा देतात, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश महाराजा श्री
आकर्षण करणारा देखावा. प्रेक्षक जरा टाळ्या होऊ द्या, खणखणीत टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. आणि यानंतर आता पुढची 20 मिनिटं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येणार आहे गुहागर तालुक्यातला एक जुना जाणता अनुभवी आणि बलाढ्य असा संघ. या संघाने सुद्धा आतापर्यंत अनेक स्पर्धा गाजवल्यात. असा संघ आपल्यासमोर येतोय चंडिकाळी देवी पालखी नृत्य पथक मळद तालुका गुहागर. चला मळद संघ. आणि यानंतर शेवटच्या स्पर्धक खेम वरदान पालखी नृत्य पथक पालपेणे तालुका गुहागर आपल्यासाठी पहिला पुकार आहे. आपण सज्ज व्हायचं आहे. पालपेणे संघ आपल्यासाठी पहिला पुकार, आपण तयार व्हायचं आहे. इथून पुढे फक्त पाऊण तासाचा कार्यक्रम. पुन्हा एकदा सांगतो, पुढे अनेक कार्यक्रम आता शिमग्यामध्ये होणार आहेत पालखी नृत्याचे. 3 तारखेला संगमेश्वर तालुक्यातल्या करंबेळेमध्ये, 4 तारखेला खेड तालुक्यातल्या कासई कावळे गावामध्ये, 5 तारखेला संगमेश्वर तालुक्यातल्या रांगळ गावामध्ये, पुन्हा एकदा 6 तारखेला शिरवली चिपळूणमध्ये. असे अनेक कार्यक्रम पुढे या अशा प्रकारचे स्पर्धेचे लागलेले आहेत. 18 तारखेला खेड तालुक्यातल्या चिचघर गावामध्ये 1 लाखाची पालखी नृत्य स्पर्धा आयोजित केलेली आहे. पहिल्या क्रमांकाला 1 लाख, दुसऱ्या क्रमांकाला 75,000, तिसऱ्या क्रमांकाला 50,000 अशी भव्य दिव्य स्पर्धा सन्माननीय माजी आमदार संजयरावजी कदम यांच्या वतीने आयोजित केलेली आहे, त्यांच्या गावच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं. आणि आता आपल्यासमोर सादर होतोय चंडिकाळी देवी पालखी नृत्य पथक मळद तालुका गुहागर. निशाणवाला, झांजवाला, 2 ढोल, 1 ताशा, पुन्हा 2 ढोल, सूर आणि सनई. ज्या क्षणाला पालखीला स्पर्श होणार त्या क्षणापासून 20 मिनिटांची वेळ नोंदवली जाणार.
ही बहादूरकरांची लोककला आहे. अतिशय सुंदर.
जातो. 4 कलाकार खाली झोपलेले आणि त्या झोपलेल्या कलाकारांच्या वरून या ठिकाणी पालखी नाचवली जाणार. झोपलेल्या कलाकाराला अजिबात पाय द्यायला होता. अवघड प्रकारे फक्त निश्चितच अवघडाला सौकर्य कलाकार करत असतात.
अशा गतिमानपणे धावून गतिमान झाले आणि या ठिकाणी संपूर्ण रिंगण फिरवलं जातं. सनईला शिराची तास आहे, साथ आहे, काशाला घोड्याची साथ आहे, खांद्याला निशाणाची साथ आहे. पुन्हा वाचवलं जातं. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. 3 मिनिटं. पुन्हा झोका दिला जातो पालखीला. शेवटचे काही क्षण असताना या ठिकाणी पुन्हा एकदा गौरवानं वाजवली जाते आणि त्या गौरवानीवर गौरवच नाचवली लागते. आज एक नजर पंचांची असते, अनुभवी पंच आणि अनुभवी सत्र. पुन्हा वाचण्याचा प्रकार बदलतो. ताशेवाल्यानं मात्र सगळ्यांना खुश करून टाकलं. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. 4 कलाकार उभे, 4 कलाकार अनुभव कमरेमध्ये पुन्हा विरुद्ध दिशेला या ठिकाणी शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना या ठिकाणी वा वा गतिमान असं हे नृत्य.